आपण स्वगुण परीक्षेचा चौथा समास पाहणार आहोत आज. सुरुवात झाली की जन्माचं दुःख आपण पाहिलं की जन्माला येताना माणसाला किती यातना होतात. जन्म दुःख निरूपण असं समर्थाने समासाला नाव दिलं होतं. आणि मग त्यावेळेला भगवंताचं स्मरण झालं. आणि मग तिथून दुसऱ्या समासापासून स्वगुण परीक्षा निरूपणाचे दुसरा तिसरा चौथा 3 समास आपण पाहिले. त्या प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात आलं की प्रापंचिक सुखाच्या मागे लागणारे आपण ते सुख म्हणता दुःखच आपल्या पदरामध्ये पडलं असा आपला अनुभव आहे. याही आपल्या कादंबरीसारख्या 4 अक्षऱ्या समासामधल्या पहिल्याच समासामध्ये जन्माला येईपर्यंत वाटलं की भगवंत आले नको रे मला या गर्भातल्या यात्रेत ठेवू, मला याच्यातून मोकळं कर, मी तुला कधीही विसरणार नाही असं म्हणणारा हा जीव जन्माला आला मात्र या सगळ्या भोवतालच्या विश्वामध्ये भगवंताला विसरला. आणि मग त्याचं वर्णन आपण सगुण परीक्षा पहिला समास म्हणजे समासाचा आकडा 2 पण सगुण परीक्षा अभाग यामध्ये आपण पाहिलं. आणि त्याच्यामध्ये सुरुवात छान झाली की बा ठीक आहे, आईच्या वात्सल्याखाली लहानाचा मोठा होत होता. पण तरी देखील जे काही व्याधीग्रस्त त्या काळामधल्या सगळ्या रोगांचं समर्थाने वर्णन केलं आहे की लहान बाळाला रोग व्हायचे. आता आपलं विज्ञान एवढं पुढं गेलं आहे की त्या छोट्या बाळाला दर महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लसी टोचतो, त्यामुळे दुःख कमी झाले, व्याधी कमी झाले. परंतु त्या काळामध्ये म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण पण खूप होतं आणि अशा प्रकारच्या व्याधींचं दुःख पण खूप व्हायचं. जरा मूल मोठं होता तर पडणं, झडणं, मान लागणं, हात तुटणं, पाय तुटणं अशाही गोष्टींचं सर्वांनी वर्णन केलं. म्हणजे या सगळ्या दुःखांना तोंड द्यावं लागतं. पण एक आईच्या वात्सल्यामुळे या सगळ्या दुःखांवरती मात करता येते. व्याधींची यादीच समर्थाने त्या समासात आपल्याला सांगितली. पण प्रत्येक वेळेला या आईचं स्मरण कसं होतं त्याचं वर्णन. प्रपंचामध्ये सुखदुःखही सारखी येत असतात असं पाहिलं. आणि मग त्याच समासामध्ये पुढल्या याच्यात कामवासनेच्या आहारी कसा माणूस जातो याचं वर्णन केलं. आणि कामवासनेमुळे कसं अधःपतन होतं आणि त्या अधःपतनामुळे स्वाभाविकच त्या भगवंताशी आणि सगळ्या म्हणजे जन्म देणाऱ्या त्या आईशी सुद्धा कसा माणूस आचरण करतो त्याचंही समर्थाने वर्णन. दुसरा जो समास आपण पाहिला होता त्या दुसऱ्या समासामध्ये हा आपल्या कादंबरीचा नायक व्यसनाधीन कसा झाला त्याचं वर्णन समर्थाने केलं. की वाईटच गोष्टी दृश्य जगामधल्या या भोगांमध्ये अडकणारा जो आहे त्याला कसं व्यसन लागतं, घाणेरडे लोक येतात, नको त्या मार्गाला लागतो. प्रपंचामध्ये पण सुख नाही आणि बाहेर खालीपणा पण होतो. परिणामी त्याचं सगळं जीवन दुःखमय होतं. आणखीन काय झालं तर दुर्दैवी काय येतं की पुत्राचा पुत्र होत नाही, त्या पुत्रासाठी सायास केले जातात असाही भाग आपण दुसऱ्या समासात पाहिलं. मी आठवण करून होण्यासाठी देणार आहे की प्रत्येक वेळेला समजतात प्रश्न निर्माण झाला, संकट आलं की मग आपल्याला स्मरण होतं. आणि मग त्याच्यात आपल्याला दिसतं की त्या कादंबरीच्या नायकाला समर्थ म्हणतात तेव्हा त्याला स्मरण होतं भगवंताचं. की आता ह्या सगळ्या संकटातून, या सगळ्या माझ्या प्रश्नातून, या रोगराईतून, या व्याधीतून, या आईच्या वियोगातून, या पत्नीच्या वियोगातून पुन्हा मला काहीतरी मार्ग दे अशी भगवंताला साखर लागली जाते. मग क भागामध्ये म्हणजे पुढ्या समासामध्ये असं सगुण परीक्षेचं विवरण करताना समर्थ म्हणतात की एकदा करून भागलं नाही, मग तेव्हा सायास केले मूलबाळ होण्यासाठी आता या मध्ये उदंड मुलं झाली त्याचंही वर्णन आपण पाहिलं. तर एवढी उदंड मुलं झाली की पैसा पुरा पडला. मग आता किती पैसा मिळाला तरी कमीच, पोरं बाळं वाढली, संसार वाढला आणि मग पैसा कमी पडतोय. मग आता जसं आपण म्हणतो तेव्हा आपण समासाचा अभ्यास करताना पाहिलं होतं की परिस्थिती जरी त्यावेळीची वर्णन केली असली तरी आज काही फरक पडलेला नाही आहे. आजही तो जो काही प्रापंचिक वयाचा वेळ असतो त्यावेळेला लोकांना एक पगार मिळत नाही. म्हणून अलीकडे गेल्या 50 वर्षामध्ये 2 जण नोकरी करायला लागले. ते 2 जण नोकरी करून भागत नाही, अगदी जोड व्यवसाय सुद्धा करायला लागला. अशा अनेक गोष्टी आपण आजही पाहतो. म्हणजे 400 वर्षापूर्वीचा काळी असं होतं आणि आत्ता काळी असं पण आपल्याला म्हणतात. वाढत्या प्रपंचाला पैसा जास्त लागतो, भोग वाढतात, कितीही पैसा मिळाला तर तो अपुरा पडतो, चणचण असते. हा सगळा विचार समर्थाने केला. आणि त्यावेळेला सांगितलेली गोष्ट जी आजही आहे की असं सगळं सांभाळण्यासाठी कुटुंबापासून दूर राहावं लागतं. पैसा
कमवायचा तर ह्या गावामध्ये याच्यापेक्षा चांगली दुसऱ्या गावामध्ये नोकरी मिळते, दुसरीकडे जावं लागतं. समर्थांनी परदेश शब्द वापरलाय, परगाव म्हणूया. आता तर परदेशीच जातात मंडळी, पैसाच कमावण्यासाठी जातात. ही तर गोष्ट खरीच आहे, तर आपण पाहतोच आहे. केवळ इथल्यापेक्षा मला तिथे पैसा जास्त मिळतो म्हणूनच लोक परदेशात जातात. तर असं सगळं कुटुंबापासून दूर राहायला लागतं. अशा वेळेला आईचं स्मरण होतं, देवाचं स्मरण, जन्मदात्या आईवडिलांचं स्मरण दुःखामध्ये होतं. हे वारंवार समर्थ आपल्याला या तीनही सगळं पक्षामध्ये सांगतात. आज आपल्याला शेवटचा भाग घ्यायचा आहे आणि त्या भागामध्ये सुद्धा असंच स्मरण होणार आहे, पण त्याच्यात भक्तीशिवाय पर्याय नाही असा सर्व विचार आपल्याला सांगणार. त्यामुळे समासाच्या जर सगळ्या ओव्यांचा विचार केला तर सगळं त्या जन्मामध्ये येणाऱ्या दुःखाचंच वर्णन आहे. जन्मभर ते प्रपंचातलं सुख मिळण्याची धडपड चाललेली आहे. आणि मग या समाजसुद्धा दारिद्र्याचं वर्णन आहे, दुष्काळाचं वर्णन आहे, परचक्राचं वर्णन आहे, प्रपंच आपला घड होत नाही त्याचं दुःख आहे, असं सगळं वर्णन केलं आहे. सगळ्या 50 ओव्या ह्याच्यातच आहे. पण शेवटच्या भागात समर्थ म्हणतात की असं होत आहे ना, मग दुसऱ्याच्याच मागचा शहाणा असा तरी विचार करून आपण या चांगल्या सज्जन मार्गाकडे का जाऊ नये. भक्तीच्या मार्गाला सन्मार्ग, सत्मार्ग म्हटलेला आहे, संतांनी सांगितलेला मार्ग. आणि त्या संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जावं, त्या भक्तीच्या मार्गाने जावं असा समर्थ या समासामध्ये आपल्याला सांगणार आहे. त्यावेळची परिस्थिती आत्ताच्याही तशीच परिस्थिती आहे. म्हणजे प्रपंच पण अस्ताव्यस्त आणि एकंदर सामाजिक परिस्थिती पण अशी दयनीय. या सगळ्या प्रकारामुळे असं हे तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे जन्मभर सुखासाठी धडपड करणारा सामान्य प्रापंचिक अशा दुःखाला सामोरं जावं लागतं त्याला. मग असं त्याला सामोरं जावं लागतं हे आपल्याला दिसतं आहे. पण प्रपंच तर करायचं आहे. मग आपल्याला विवेकाने कसं करता येईल की अशा सगळ्या दुःखांवर पण मात करता आली पाहिजे आणि प्रपंच पण सुखाने करता आला पाहिजे. मग दासबोधामधला खरा मूळ विषयच आहे की प्रपंच करता करता परमार्थ केला पाहिजे. याचा विचार आपल्याला पुढे अनेक समास केलाच आहे. या समासामध्ये आपल्या जवळ देखील सुरुवात केली असं मला हरकत नाही. आणि तात्पर्य या समासाचा शेवटच्या ठिकाणांमध्ये दिले. आता जर बारकाईने समासाचा अभ्यास करायचा म्हणतात आपल्याला कळेल. साधारणपणे पहिल्या 12 ओव्यांमध्ये समर्थाने या आपल्या कादंबरी नायकाचा पुन्हा परदेश म्हणजे एकदा जाऊन आला त्याच्या लक्षात आलं की आपला पैसा आपल्या कुटुंबाला हवा आहे, आपण नको आहोत. बाबा आले की पैसे घेऊन येणार आणि सगळी मोल मजा पुन्हा आपल्याला मिळणार. पत्नी तर अशी आहे की पत्नी विचार करते की तुम्ही आणलाय खरं, पण तुम्ही इथेच राहिलं तर हे संपल्यावर काय. आणि म्हणून ती म्हणजे हे ठेवा आणि परत जा, पुन्हा पैसे कमवायला जा. अशा पद्धतीचं जे काही आहे त्याचं दुःख त्याला झालं. आपल्याला आठवत असेल मागच्या समासात आपण पाहिलं की परतीच्या प्रवासातच मनात विचारायला लागलं की ज्या कुटुंबासाठी मी हे सगळं करतोय ते कुटुंबसुद्धा मनाने स्वीकारत आहे. प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती, परंतु माझा पैसा त्यांना आधी हवा. पैसे कमावून तुम्ही आणा, तुम्ही कष्ट भोगा. अशा प्रकारचं कौटुंबिक वातावरण त्याच्या मनाला खूप यातना देऊन गेलं. आणि अशा याच्यामध्ये पुन्हा विचारात परदेश एवढ्या पैसे कमवण्यासाठी गेला. पुष्कळ 4 वर्ष तिथे राहिला. मला विचार पण आला की इथे जर माझं काही बरोबर झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होणार. मी जर पैसा कमावून दिला नाही तर ह्या लोक भुकेली राहतील असं अनेक विचार मनामध्ये आले. दुसरा पर्याय नव्हता. ते विचार बाजूला काढायचे, पुन्हा कामाला लागायचं, पुन्हा कष्ट करायचे, पुन्हा पैसा कमवायचा, पुन्हा कुटुंबासाठी ते पाठवायचा. अशा सगळ्या व्यापामध्ये हा आपला कादंबरीचा नायक आढळला. त्यात बरीच भर दुष्काळ म्हणजे आधीच म्हणतात तसं त्या दुष्काळाची गोष्ट. त्यामुळे अन्नानं दशा आणखीनच झाली. आणि आणखीन भरीच भर म्हणजे ह्याची बायको पडली. आता दुसरी पण बायको गेली. पहिली बायको गेली, मुलबाळ झालं नाही तेव्हा होतो. आता मुलं बाळा सुरू झाली आणि आता बायको म्हणजे पुन्हा भरीच भर सगळी जबाबदारी त्याच्यावर. सांगणारे लोक काय बहुतांचे लोक म्हणाले अरे अरे तू परदेशात, तुझी नोकरी तिकडे, पैसा कमवणं आवश्यकच आहे, या मुलाबाळांना कोण. आणि नाही ती गोष्ट झाली. 3रं लग्न केलं. पहिल्या 12 ओव्यातच आपल्याला दिसेल की आपल्या कुटुंबात या कादंबरीच्या नायकाचं केवळ कुटुंबासाठी 3रं विवाह करायला भाग पडलं. आणि त्याच्यात पण ते सुख नाही. पुन्हा साधारणपणानं 14 ते 30 ओव्यांमध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की लग्न झालं त्या काळामध्ये लहान मुलीची लग्नाची तो बिझवर आहे का किती मुलांचा बाप आहे वगैरे बघितलं पण जायचं. मुलगी उजवणं नाही तर ती पालखी या कोणीतरी येऊन कळवून देणार. त्यामुळे जाऊ दे कुठल्या तरी बंधनात अडकवावं अशा यांनी कुणाशी विवाह केला जात होता. त्यामुळे हा मोठा घरा
बाळं बाजूला हातून दिल्यावर ही तरुण बायको आणि हा दोघं जण राहू लागले. कसं राहू लागलं, पुन्हा माणूस सुख शोधत राहतो ना. आणि मग दोघांच्याच या संसारामध्ये पुढल्या 27 ते 56 ओव्यांमध्ये समर्थांनी वर्णन विषय अंगावर काटा आणून केला आहे. तरुण बायको घरात आहे, म्हातारा नवरा आहे, बाकी कोणी नाही आहे, ह्याच्याच्याने काही काम होत नाही आहे, जे आहे त्याच्यामध्ये तो राहतो आहे. आणि परचक्र येतं. एक दिवस असे गमन येतात आणि आपल्या तरुण बायकोला डोळ्या देखत घेऊन जातात. हा काहीच करू शकत नाही. वृद्धावस्थेमध्ये कुणाचाही आधार नाही, स्वतः मुलं बाळं होऊन सुद्धा मुलाबाळांचा आधार नाही. अशा सगळ्या अडचणीमध्ये हा आपल्या कादंबरीचा नायक राहतो. त्यावेळेला भगवंताची आठवण येते. पण आता सगळी वेळ निघून गेलेली आहे. आता देह जावो एवढीच फक्त आता भगवंताचा प्रार्थना आहे. इतकी शरीराची दुर्दशा झालेली आहे. सगळं आयुष्य वाया, सगळं आयुष्य वाया, काहीच मिळवलं नाही. याचं एक दुःख मनामध्ये आणि भगवंत आपण काय करू असा प्रश्न भगवंताला विचारलं. थोडं अतिशयोक्तीचं वर्णन वाटेल असं आहे. आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं होतं की असे सगळे प्रसंग जे 4 समासात समर्थ वर्णन करतात ते काय एकाच व्यक्तीच्या आयुष्यात येतात का? हो, तर कसं एकाच व्यक्तीच्या आयुष्यात पण एकंदर समाजाचं चित्र कसं होतं आणि काय काय गोष्टी कोण द्यायला लागत होतं ते एकत्रितरित्या आपल्याला कळावं यासाठी 4 समासात त्यांनी वर्णन केलं आहे. आणि त्यामुळे ती अतिशयोक्ती वाटली तरी ही गोष्ट खरी आहे. एकूण पुन्हा आम्हाला केवळ प्रपंच हा सुख देणारा नाही, तो दुःख देणाराच आहे. आपल्याला त्याच्यात सुख शोधून काढायचं आहे. सुखाने संसार करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर त्याला परमार्थाची जोड ठेवलीच पाहिजे. असं संत आपल्यापेक्षा प्रेमाने कनवाळूपणाने आपल्याला सांगतायत, ते आपण लक्षात घ्यायचं. आता समर्थ वर्णन करतायत. आजही आपल्याला दिसतात की अगदी आपल्या सीमेकडचा विचार केला तर काश्मीर, पंजाब, आता बांगलादेश अशा सगळ्या ठिकाणाहून आपले निर्वासित हिंदू आले की आपल्या देशात त्यांना तिथे राहता आलं नाही. अशी परिस्थिती आहे. किंवा दंगलग्रस्त असतात, पूरग्रस्त असतात, किती किती दुर्दैवी प्रसंग ओढवतात. आणि त्या सगळ्या ग्रस्त झालेल्या लोकांचं जीवन कसं असेल याची कल्पना या 4 समासांचा अभ्यास करताना आपल्याला येते. आणि आपण तर शहरात राहतो, आपल्याला एका बाजूला मोठे टॉवर दिसतात, दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या दिसतातच. काय त्या झोपडपट्टीतल्या जीवांचं आयुष्य असेल, अगदी आपल्याला रोज रोज डोळ्यासमोर दृश्य दिसतं की प्रत्येक चौकामध्ये कोणतं फुलं विकणारं कुटुंब असतं. पोरं बाळं या वाहत्या रस्त्यावर चहू बाजूनी वाहनं येत आहेत. काय सुंदर बघत नाही, काही नाही, आणि ते गजरे विकत असतात. अंगावर काटा येतो आपल्याला प्रत्यक्ष बघताना. काय करू शकत नाही आपण. हे काय आहे, तर हे सगळं त्रस्तपण झालेलं आहे. कारण आपण लोभामुळे आणि या सगळ्या सुखमिळेल्या लालसेमुळे प्रपंचात राहिलो आणि त्याच्यात गेल्यावर हे वर्णन अतिशयोक्तीचं जे वाटलं त्या देशाची परिस्थिती आजही तशीच आहे असं आपल्याला कळेल. आता याला उपाय ह्या समासामध्ये शेवटच्या भागामध्ये सांगणार आहे. आपल्याला त्याच्यामध्ये जास्त फोकस करायचं. हे सगळं असं आहे, पण तरीही आपण प्रापंचिक आहोत. तर या दोन्ही गोष्टीचं जर आपल्याला त्यातला नक्कीदार्थ काढायचं असेल, तात्पर्य काढायचं असेल, तर समर्थ शेवटच्या भागामध्ये सांगतात की भक्तीला पर्याय नाही. आणि त्याचा विचार आपल्याला जास्त करायचा आहे. चित्त कुठे ठेवायचं, रामदेवाचा अभिप्राय जन्मोजन्मी आम्ही बहु कष्ट केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. म्हणजे प्रसंग आल्यावर आम्ही देवाचं नाव घेऊ आणि तरी देखील देव मला पावत नाही असं म्हणून नाहीच ना. जन्मोजन्मी आम्हाला हे करावं लागेल तेव्हा आम्हाला भगवंताची कृपा काय येते. आज केला तर कदाचित लगेच आज आपल्याला त्याचा उपयोग होईल असं नाही, कारण आपली कर्म काय आहे ती आपल्याला माहीत आहे. पण तरीही करा, कारण पुढल्या वेळेला त्याचा लाभ होईल असं संत आपल्याला ओढून ओढून सांगताय. त्याचा विचार आपल्याला आजच्या समासामध्ये आधी करायचा आहे. त्या सगळ्या पहिल्या 50 ओव्या ज्या आहेत त्या ओव्यांवरती नुसती आहे, तुम्ही वाचली तरी देखील तुम्हाला आहे दुष्काळग्रस्त आणि काय काय संकट आली ती कळते. फोकस करायचा आहे तो भक्ती मार्गावर. शेवटच्या 2-3 ओव्यांचा विचार आपल्याला अधिक करायचा. जन्मवरी स्वार्थ केला की तुला व्यर्थ केला. कैसा दिशभ काळा आला अंतकाळी. विचार कर भगवंताला की असं का बरं घडलं. हे आयुष्यभर जे पीक केलं त्याचा आपल्याला ते स्वार्थ केला, बाकी काही केलं नाही. सुखाकारणे झुळला सेखी दुःखे कष्टी झाला. पुढे मागूचा धोका केला यमयातनेचा. आता भीती वाटते की आता आणखी यमयातनेला कोण जमलं. म्हणजे या पृथ्वीवर तर केलं जन्माला आल्यावर दुःखच लागेल भोगायला, आणि तिथे काय केलं, तिथे तर यम आपल्याला आपल्याला असेल तिथे काय आपल्याला. अशा सगळ्या पद्धतीवर आता उपाय एकच आहे. तो एकच उपाय म्हणजे भक्तीच्या मार्गाचा विचार. आता तो त्याला सुचला तरी तर अगदी जो म्हणतात तसा अंतरावर शेवटच्या घटका मुचतो त्याला
शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धारावे हरिभक्ती करावी. तर भक्तीचाच मार्ग आपल्याला योग्य आहे आणि आपण केल्याने आपल्या आधीच्या लोकांना पण उपयोग होणारे, नंतरच्या लोकांना पण उपयोग होणारे, आपल्या देहाला पण होणारच आहे. म्हणून देह परमार्थी लागले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघात मृत्यू पडले, नाना आघात येणारे मृत्यू तर आहेच, इकडच आहे, तो येणारच आहे. त्यामुळे यालाच फक्त कोण द्यायचं, त्याच्याऐवजी खऱ्या अर्थाने देह परमार्थी लावावे असं समर्थ आपल्याला सांगतो. आता भक्ती म्हणजे काय? भक्ती मार्गी लावावं, बरोबर आहे. मग भक्ती म्हणजे काय? तर समर्थाला की फक्त पूजा अर्चा रोजची उपासना एवढंच अभिप्रेत नाही, ते तर सगळं यथायोग्य पद्धतीने करायचं. समर्थांचा विचार केला तर 12 वर्ष पर्यटन करत होते, म्हणजे मग रोज कशी जुनी 15 रामाची पूजा ते पूजा करत होते, कशी करत होते, काय काय त्यांना उपचार करण्यासाठी साधनं मिळत होती, असा प्रश्न विचारण्यासाठी आवश्यक होता. पूजा नेमकी काय, भक्ती म्हणजे नेमकं काय, असाच विचार केला तर आपल्याला कळेल की आपण हे जे काही म्हणतो आहे त्याच्यामुळे तीर्थस्थानाला जा, पूजा करा, नामच घ्या, जपच करा, ध्यानच करा, परंपरा सांभाळा, एवढाच फक्त म्हणजे भक्तीचा नाही. तर अंतःकरणामध्ये सातत्याने त्या भगवंताचं स्मरण ठेवणं, याच्यासाठी आपल्याला भक्ती या विषयाचा समजून घ्यायचा. स्मरण हे नामाने येतं आणि रूपाने येतं, दोन गोष्टी आहेत. जसं आपण आपल्या जवळच्या आपण नातवामध्ये विचार करू, काय होतं तर त्याचं आपल्याला नाम रूप समोर नसतं तरी नाम असतं, त्या नामाचं स्मरण होतं, नामाचं झालं की रूपाचं स्मरण होतं. तसं भगवंताच्या नामाचं स्मरण करावं असं सगळे संत आपल्याला सांगतात. याच्यावर सगळ्या संतांचं करा की नामस्मरणाला पर्याय नाही, त्या नामस्मरणाचा विचार म्हणजे भक्तीचा विचार करायचा. जन्म आल्याचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करता निर्फळ भूमी लागते. दुसरा मुलगा आहे, आपण मृतदेह घेऊन आलोय तर त्या जन्माचं सार्थक करायचा भक्ती हा एकमेव मार्ग आहे, नाम हाच एक मार्ग आहे. तरच आपल्या जन्माचं सार्थक करावं. मृतदेहाची उंचीनं काही करावे आत नाही, बाकीच्याला नाही आहे. आपल्याला मात्र मृतदेह मिळालेला उचित कर्म कार्य तर आपलं आत्महित साधायचं असेल, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती नाही आली असेल, स्वरूप ज्ञान करायला हवं असेल, सर्वांपैकी भगवंत हे करायला हवं असेल तर आपल्याला भक्तीच्याच मार्गाने जायला हवं आहे असं ते सांगतात. पहिले आपण यापूर्वी एक भक्तीचा समास पाहिला होता, त्याच्यामध्ये आधी पुराणं आपण पाहिली ती तरी नुसती आठवली किंवा आपण नवीन आणखी संवाद करू शकतो. काय भक्तीचं आहे, व्यासाने आपल्याला पुण्यपरोपकार पापते केला असं सांगितलं. असं सांगताना दोन्ही शब्दांचा अर्थ आपल्या लक्षात घ्यावा. परोपकार करायचं हे पुण्यकारक आहेच, दुसऱ्याला मदत करणं हे नक्कीच पुण्यकारक आहे, पण परपीडा हे पाप का असं मला विचार. माणसाने माणसावर प्रेम करावं, माणसाने माणसावर मदतीला जावं, एकामेकाला चांगलं सहाय्य करावं, अगदी बरोबर, पण परपीडाला पाप काम करायचं आणि परोपकाराला पुण्य का म्हणायचं असा प्रश्न जातो विचारला. तर काय होतं, व्यावहारिक लाभामुळे सगळं बदलतं. व्यावहारिक लाभ जिथे असेल त्याला धार्मिकता येते, कसं तरी केलं जातं, त्यामुळे चित्र बदलतं. म्हणून ते आपल्याला सांगतं की दुसऱ्याला मदत करणं हे पुण्यकारक आहे, दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. पाप पुण्याशी जोडलं की मग स्वाभाविकच आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये सगळ्या गोष्टी या भगवंताशी जोडल्या मागचं कारण तेच आहे. सगळी मूल्य आपल्याला निघताना समजायला आली असते की ते भगवंताशी जोडावं लागतं, त्याच्यासाठी सांगतो. आणि मुद्दा काय, हे पापपुण्य असू दे, नाही तर स्वर्गनरकाचा भीती असू दे, कुठल्या तरी माणसाला भय असतं. त्याचाच एक प्रसंग सांगते. मी विष्णू सहस्त्रनामावर माहिती सांगत होते आणि विष्णू प्रभाव हा असा शब्द सांगताना आपल्या सगळ्यांवर भगवंताचा प्रभाव आहे असं खात्रीपूर्वक खोसून मी सांगितलं की आपण चांगलं वागतो हे आपल्या मनामुळे वागतो. आपल्याला काही कोणी समोर नाही, उदाहरण दिलं की आपण खाली गेलो, आपल्याला केळी घ्यायची आहे, गाडीपर्यंत चौकामध्ये केळ्याची, आणि जवळ गेलो तर केळी वाला नाही. आपल्याला केळी हवी आहे, केळी वाला तिथे नाही आहे, केळी समोर आहे, मग आपण घेतो का? आपण घेत नाही. का घेत नाही? आपल्याला भगवंताचा प्रभाव आपल्यावर आहे, त्याची शक्ती आपल्याला सांगते की हे तुझं नाही आहे, पैसे देऊन तुला घ्यायचं, 2 मिनिटं वाट बघतो असेल आजूबाजूला, तो येईल आणि मग घे. असा अगदी हा विष्णू प्रभाव असा शब्द जो आपल्याला त्याचा अर्थ आहे की विष्णूचा प्रभाव, भगवंताचा प्रभाव आपल्यावर आहे. आपण असं दैर्यकृत्य करत नाही, पण मी घरी येते तोच मला व्हॉट्सॲपवर
जांभूळ पुराण नावाचं एक आहे. आणि माझा खरोखर थरकाप उडाला. म्हटलं बापरे, हे असं जग आहे. त्या त्यांनी लिहिलं होतं की मी आपल्या जांभळी नाक्यावर नवरा मी भाजीला गेले, बायको भाजी यायला गेली, मी स्कूटरवर थांबलं होतं ती भाजी घेऊन येईपर्यंत. आणि मग हल्ली तरुण मुलं मोकळा वेळ की लगेच मोबाईल काढतात. तसा स्कूटरवर बसलो होतो आणि आपला मोबाईल बघत होतो. माझ्या शेजारी जांभूळ विकणारा मुलगा बसला आणि तो जांभूळ विकणारा मुलगा 120 रुपये पाव, 120 रुपये पाव ओरडून सांगत होता. आणि जवळ गेला खाऊ चव नका हो बघू, चांगली आहे तो जांभळं, चव नका हो बघू, माझं नुकसान होतं असं कळवळून सांगत होता. आणि चूक त्या तुमच्या आमच्या सगळी माणसं जांभूळ तोंडात टाकत होती चव बघायला. तर पुन्हा पुन्हा कळवलं तुम्ही असं नका हो करू, खूप महाग हो हे जांभळं, खूप महाग झाले तो, मला याच्यातून काही फायदा नाही होणार असं तो हा ऐकतोय. हा म्हणा असं कधी गिऱ्हाईकाला कोणी म्हणत नाही. बरं दुसऱ्या गोष्टी काय आपण चवलून बघत नाही, केलं काय कोणी खाऊन बघणार नाही, सगळं काय कोणी खाऊन बघणार नाही. पण करवंद जांभळं अशी तोंडात टाकण्याची सवयच कशी लागलेली आहे. आणि असं म्हणे मी त्या जे काही 15 मिनिटं वाढवत होती बाकीची भाजी तेवढ्या वेळामध्ये येणारा प्रत्येक गिऱ्हाईक म्हातारा असू दे, पोतारा असू दे, तरुण असू दे, जांभूळ तोंडात टाकल्याशिवाय घेतच नव्हते किंवा कधी घेत पण नव्हते. मला फार म्हणता येईल का त्याचा तुला ते आपल्याला आवश्यक नाही म्हणून सांगत आहे. मुद्दा काय तर एकीकडे मला वाटतं की आपल्याकडून होणारी कृती भगवंताच्या प्रभावाखाली होते. मग हा प्रभाव गेलाय का, कमी झालाय का, काय नेमकं चुकतं आहे आमचं की आम्हाला भीतीच वाटण्याची झाली आहे का की आपण याचं चुकीचं वर्तन करतोय, हे कळलं बरोबर नाही. कोणीतरी आजूबाजूला बघणारा आपल्याला न दिसणारा आहे आणि तो त्याचा आपल्याला द्यायला लागेल, तिथे परतफेड करावी लागेल असं मनात येत नाही आहे. अशा प्रकारचा विचार आपण लक्षात घ्यायला हवा की समाज कुठे चालला आणि समाजाला तेच नेमकं आपल्याला सांगायचं की भक्तीचा मार्ग का त्या 400 वर्षापूर्वी हा द्रष्टा संत आपल्याला सांगतोय. कारण समाज कुठे जाणार आहे जमते त्याला कळलं. सहज तुम्ही आम्ही म्हणतो की आपल्याकडे राहिलेली वस्तू दुसऱ्याच्याकडे का तुझं राहिलं का गं. कारण कुणाची वस्तू घेणं हे आपल्याला नाहीच नसत याच्यामध्ये. कारण भगवंताचा प्रभाव ज्यांच्यावर आहे की माणसं गैर वागत नाही, पण हा प्रभाव कमी होणार आहे असं जर ते संतांना कळलं होतं आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट ठसून आपल्याला सांगितलं. नाही तर असं वाटतं की हे काय करतो सांगणार आणि सगळेजण तेच का सांगतात. कारण समाज हा असा फार कसा कळाला जाणार आहे याची त्याला तुकाराम महाराजांचा अभिनय विष्णुमय जग वैष्णवांचा झाला. भेदाभेद भ्रम अमंगळ सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तुकाराम महाराज त्या काळामध्ये सांगत होते की भगवंताला भेदाभेद मान्यच नाही. आणि मग आणि काय तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य, तुम्ही जी कृती कराल ती तुमची कल्याणकारक असेल अशी सत्याची करा असं संत आपल्याला वारंवार सांगताय. मग आपण खरंच असं वागतोय का. खरं रात्री बेचैन होतो. मला असं वाटतं की अरे आपण सुसंस्कारातल्या शब्दाचा अर्थ सांगताना गृहीतच झालं की समाजातली सगळी मंडळी खरंच भगवंताच्या त्या प्रभावाखाली वागताय. असं जग नाही. आणि म्हणून मूलभर लोकांना फार मोठी जबाबदारी आहे की अशा चुकणाऱ्या लोकांना सांगायला त्या मुलाने कुठल्या त्या कथेमधला भाग आहे ते सगळं सत्यकथन आहे असं गृहीत धरूया. आणि समजा कल्पनेत असलं तरी देखील असा समाज आहे म्हणूनच ती कल्पना त्याला सुचली असं पण मान्य करूया. अशा गोष्टी घडतात. समूह भक्तीचा पण समर्थाने विचार केला आहे. जसं भक्तीचा विचार करायचा आहे, भगवंताच्या प्रभावाचा आपल्याला विचार करायचा आहे, तसं समूहाच्या भक्तीचा पण विचार समर्थाने आपल्याला सांगितलं आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या आपण वैयक्तिक पातळीवर नाम घ्यावं, गायला बसावं, भगवंताचं स्मरण करावं, ग्रंथ वाचन करावं, पण त्याबरोबर होय ना होई नामाचा गजल याची पण आवश्यकता आहे. पंढरीच्या पांडुरंगाला दर्शन आहे, वेगळ्या पताकांचा गजल असं समूहानेच जावं. त्या समूहामध्ये जाण्याने एक वेगळा आनंद आपल्याला सगळं सांगतात आणि कीर्तनाची ताटी झाली पाहिजे असं समर्थाने. आता असं आहे की सामान्य लोकांना ही जी काही प्रभावी शक्ती आहे म्हणजे समूह किंवा काय वैयक्तिक सामूहिक असे सगळे जे काही वाद घालणारी मंडळी आहे ती पंढरीच्या वाळवंट हे त्याचं चोख उत्तर आहे असं आपल्या लक्षात येतं की समूहामध्ये भक्ती करणं, समूहाकडून जे काही घडतं ती भक्ती अधिक परिणामकारक होती असं आपल्याला दिसतं. म्हणून नामाचा गजर लोक करू लागतात असा त्याचा
चांगला असतो, वाईट समूहाचा परिणाम वाईट असतो. रेल्वेच्या स्टेशनवरती गाड्या लेट झाल्या म्हणून एकाने दगड मारला त्या याच्यावरती की हजारो लोक दगड मारतात. त्या वाईट गोष्ट असेल तिथे वाईटाचा समूह वाईट गोष्टी करतो. पण जेव्हा भक्तीचा समूह म्हणून एकत्र आलेला असतो त्याच्यातून चांगलीच कृती होते आणि समर्थ समूह भक्तीला पण महत्त्व देताना आपल्याला दिसतं. विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विवेकानंद याला गेले ते दिवाण साहेबांकडे गुजरातच्या संस्थानामध्ये, आणि दिवाण साहेब हे देवी मानणारे नव्हते. तो योगायोग असा होता की स्वामीजी त्यांच्याकडे उतरले. त्या दिवशी बग्गीत बसून संध्याकाळी फेरफटका मारायला गेले दिवाण साहेब बरोबर. त्यावेळी बग्गीत बसून फेरफटका, आणि फेरफटका घालताना समोर उंदनका गोकुळाष्टमीचा दिवस होता आणि कृष्णाच्या त्या पालखीचा सोहळा समोर येत होता. हजारो लोक त्या सगळ्या याच्यामध्ये सामील झाले होते. छानपैकी भजनामध्ये दंग झालेले होते. बग्गी जरा कडेला घेतली गेली आणि समोरून असा सगळा सोहळा येतोय. स्वामीजी इतके भावविभोर झाले. केव्हा बग्गीतून उतरले आणि त्या कृष्णाच्या चरणावर डोकं ठेवलं, आणि नुसतं डोकं ठेवलं नाही, त्या भजन कीर्तनामध्ये सामील होऊन नाचू गाऊ लागले. आणि मग थोडा वेळाने लक्षात आल्यावर बघितलं तर दिवाळी साहेब पण तेच करत होते. अजिबात भगवंत न मानणारे नास्तिक असणारे दिवाळी साहेब ह्याचा कसा परिणाम झाला? हा समूहाचा परिणाम. त्यामुळे समूहामध्ये भक्ती करणं ही फार मोठी आवश्यक गोष्ट आहे असं समर्थ मानतात. आपल्या सांगतात त्याचा प्रत्येक पण आपल्याला आले काय येतो. सगळी भजलेशन आणि भागाचा भक्ती प्रेमाविण ज्ञान नको रेवा असे जे समूह आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये हाच उद्देश आहे. म्हणजे नुसतं ज्ञान आम्हाला नको आहे, या भक्तीच्या रसात बुडवलेलं ज्ञान आम्हाला हवं. ज्ञान हवं आहे. भगवंतानी ज्ञानी भक्त मला प्रिय आहे असं स्पष्टपणे सांगितलं. ज्ञानी भक्त हवा पडतो, नुसता ज्ञानी नको. नुसतं ज्ञानी आपल्याकडे पुष्कळ, ज्ञानी भक्त आपल्याला हवा आहे असं सांगितलं. त्यामुळे हर हर महादेव, श्रीराम जय राम किंवा जय श्रीराम अशा घोषणा आल्या की आपल्याला बरं वाटायचं. कारण काय आहे? तो समूहाचा विषय. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की भक्ताचं देवाचं आणि भक्ताचं अद्भुत नातं असतं. आपल्याला कल्पनाच करत नाही. आणि वर्षांवर आपल्याला खूप छान छान गोष्टी कळतात. खरंच सहज कळून जातं की भगवंत सुद्धा भक्ताची वाट बघत असतो. असं आपल्याला किती वेळा छान छान किती वर्षभर येतात. जसं असतं ना, आईचं आणि मुलाचं हट्ट चाललेला आहे. मुलगा हट्ट करतोय आणि आईला हट्ट करणं काही शक्य नाही आहे. त्या समजावण्याचा प्रयत्न करते आई आईच्या परीने, आणि मुलाला ते कुरवाड म्हणजे शाळाला तू ऐकला मग तू माझं असं प्रेमाने तिला सांगते. पण आई मात्र काय म्हणते, नसं आहे थोडा वेळ की सगळं त्याचं कौतुक करेल, आई करेल, जाऊ दे तो आहे तुझं नशीब. आता इतके पण साधे शब्द नाही. स्वामीजी तुला रामकृष्ण परमहंसाई शिकायला मन वेड्या असं सुद्धा आई म्हणते. परंतु ते जे काही आईच्या कडून शब्द निघालेले आहेत त्या शब्दांचं बाळाचे म्हणजे हो असाच त्याचा अर्थ असतो. तसं हे देवाभक्ताचं नातं वाढलं. कधीतरी भगवंत सुद्धा आपण चुकीचं वागलो तर भक्तावर रागवेल ना. आधी कलवाडूपणाने वेगाने पाठीवर हात फिरवेल ना, यशातला भाग नाही, अरे हे तुझं चुकता आहे तू चुकता असं सांगेल. पण कधीतरी धपाटा पण मानेलच. तसं मुलाच्या आणि आईच्या प्रेमासारखं भगवंताचं आणि भक्ताचं प्रेम असतं असं पण भगवंतांनी सांगतात. आणि म्हणून शंकराचार्य म्हटलं आहे कुठून जाय येतो ज्या तुम्ही जन्माला येतात, कुठून जन्माला येतात खूप आनंद घालतो. कधीच आई वाईट नसते अशा प्रकारचं शंकराच्या सांगतात. तसंच आहे परमेश्वर आपल्यावरती आईसारखं प्रेम करतो. याचा अर्थ परमेश्वराला आपलं भलंच व्हावं असंच सगळं करायचं आहे. आपण काय होतं आपल्याला वाटतं माझ्यालाच कसं झालं, तेव्हा असं काय झालं, तेव्हा असं काहीच नाही आहे. परमेश्वरच आपला आधार आहे, परमेश्वरच आपला आश्रयस्थान आहे असं लक्षात घ्यावं. पण आणि जसं कधीतरी आपल्या कार्यासाठी धपाटा मारते आहे तसा धपाटा त्यांनी मारलेला आहे. आपलं काहीतरी चुकलं आहे अशा प्रकारचा विचार करायला हवा. अशी ह्या संतांना माऊली बोल हात लावला असा उद्देश तोच आहे. परमेश्वर माऊली का म्हणतो आईसारखं प्रेम संतांचं आपल्यावर आहे आणि म्हणून संत आहे स्वातंत्र्यच आहे गोष्ट. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज जरा वेगळं आहे, सगळ्या संतांची गंमत आहे. सगळेजण देवाला बोलून म्हणतात पुढे ठीक आहे. तुकाराम म्हणतात आम्ही देतो हाका, एवढ्या तुला हाका मारतात, काले झाला सी मोका आमच्याकडे लक्ष देत नाही. हातापासून तो तोंड बंद. अरे न बोलसी तू नारायणा, बोलतच नाही तू मोकाला एवढ्याने हाका मारतोय तरी कळलं अशी क्रिया आहे ना. कोणी काही करत नाही त्याला मोठा फळतोय आणि एवढा करतोय माझ्याकडे तुझं लक्षच
गोड तक्रार सुद्धा भगवंताकडे करतात. पण अशी तक्रार करण्याची तुकारामांची शक्ती आहे. इतकं भगवंतावर त्यांचं प्रेम आहे, त्यामुळे त्यांची तक्रार झाली तरी काही चुकीचं नाही. ती जनाबाई विठ्ठला म्हणाली तरी काही चुकीचं नाही आहे. एवढं प्रेम त्या विठ्ठलावर आहे असं त्याचा अर्थ आहे. अशी श्रद्धा, अशी भक्ती भगवंतावर आपली असावी असं सगळा भक्तीचा अर्थ आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस 4 इयत्ता पण शिकलेले नव्हते. आश्चर्य वाटतं आपल्याला की हा माणूस काहीच शिकलेला नाही आणि कसं काय याचं जमलं. आपल्याला वाटतं शिक्षणाचा किती उपयोग आहे. आम्ही मुलांना फक्त अभ्यास करा, फक्त अभ्यास करा, फक्त अभ्यास करत सांगतो. काहीच सांगत नाही आम्ही मुलांना. चांगले मार्क मिळवून, डिग्री मिळवून दे, उत्तम नोकरी मिळवून दे, बस. त्याच्या त्या ह्या कालावधीमध्ये काय 20-25 वयामध्ये आम्ही दुसरं काही मुलांना करायचं असतं हे सांगतच नाही कधी. आणि या रामकृष्णांना ज्यांना जो धन्यता दिलेलं आहे जगाने, त्यांचं काय होतं? काही शिक्षण नव्हतं. आणि मग इतके त्या काली मातेला आर्ततेनं त्यांनी हाक मारली की तू भेटेपर्यंत काही नाहीच करेल. इतके प्रेमळ, इतकी आर्ततेला हाक मारली. सपाटाच लावला काली मातेला हाक मारायचा. शेवटी इतकी तळमळ वाढली की काली मातेला प्रत्यक्ष दर्शन द्यावंच लागलं असं आपल्याला त्यांच्या चरित्राकडे दिसतं. त्यामुळे तो अगदी म्हणतात कसा दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असं गुरुकडे म्हणत असते. म्हणजे काली मातेला सगळं प्रेम होतं असं इतका श्रद्धेचा, इतका प्रेमाचा, इतका करणारा भाव असेल तर तो परमेश्वर माऊलीच आहे. अशा सांगणारच आपल्याला. म्हणून ते माऊली हल्ली पायवसव, काल वासव अशी म्हणाली सगळी भगवंताच्या मार्गासाठी आपल्याला दिले. आणि म्हणून हा सत्पंथ आहे. भक्तीचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे. त्याच मार्गाने आपल्याला जाणं केलं पाहिजे. स्वतःनंदाने शब्द दिला सत्पंथ. भक्तिपंथाला स्वतःनंद सत्पंथ दिला. सज्जनांचा मार्ग आहे. आता असे सज्जन जर इतके कमी व्हायला लागले तर आपल्याला कसं जमणार? तर त्याच्यासाठी आपल्याला सांगताय नचिकेत एकटाच झाला. तर नचिकेतासारखं सगळे व्हायला हवे असते तर आपल्याला काय अंती काय आहे, अंती कल्याण होणारी गोष्ट आज करतोय का मी? हा अंतीचा विचारच आम्ही करू नये. आत्ता या क्षणाला काय फायद्याचं आहे तेवढं करून आम्ही मोकळं. म्हणजे सगळ्या इंद्रियांची हीच गोष्ट आहे की ती भोगाला लालसर असल्यामुळे योग्य वेळी थांबायचं कुठे आम्हाला कळत नाही आणि म्हणून आम्ही अशा अहिताकडे जातो असं दिसतं. त्यामुळे उदाहरणार्थ आपल्याकडे आहेतच जसा अमुक एक खाल्ल्यामुळे अमुक होतं हे मला माहिती आहे तरी पण आम्ही करतोच ते करतो. माझ्या उठल्यावर नेहमीच मला वाटतं त्या उठल्यामुळे किती फायदे आहेत हे आम्हाला कळलेलं आहे. पण तरी त्या साखर झोपेचं आम्हाला खूप वाटतंच की तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आळा घातलं तर केव्हा घडेल? त्या सत्पंथाने सज्जन ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच मी जाईल असं निष्ठेने होईलच. त्रास खायला चांगलं चमचमीत हवं कोण नाही म्हणणार आणि तेच आपल्याला खायचं नाही आहे तर आपल्याला त्रास होणारच आहे. झोपायला जरा छानपैकी पांघरुणात एसीमध्ये झोपावं असं कुणालाही बरंच वाटेल पण ते करायचंच नाही आहे. अशासाठी त्रास सहन करणंच लागणार. पण तोच सत्पंथ आहे, तोच सज्जनांचा मार्ग आहे असं सज्जनमध्ये आपल्याला सांगतात. आणि कर्णाशकामध्ये संघटनाने या सगळ्याचं वर्णन आपल्याला केलं आहे की तुम्हाला जे सुरुवातीला सुख वाटतं आहे ते अंतिम दुःखाचं आहे आणि आत्ता आपल्याला जे कष्टाचं वाटतं आहे ते अंतिम सुखाचं आहे. सुखार्थीला कुटविद्या विद्यार्थी सुखम म्हणून सुखार्थी त्याच्यात विद्या, विद्यार्थी त्याच्यात सुखम हे लक्षात घ्यायलाच पाहिजे. खरा जो विद्यार्थी आहे त्यांनी आयुष्याला बसायचंच नाही. म्हणजे अभ्यास करायचा आहे तर त्यांनी कष्ट घेतलेच पाहिजे, त्रास नाही केलाच पाहिजे तर तो विद्यार्थी. आणि म्हणून तो विद्यार्थी त्याच्यात सुखम तो सुखाचा त्याग करतो. आणि जर का त्यांनी त्याग केला नाही तर त्याला विद्यार्थी का म्हणावं? सुखात आल्या या वयामध्ये तो मुलगा जर गैर गोष्ट करत असेल शिक्षण घेताना त्यांनी ब्रह्मचारी व्रतच धारण केलं पाहिजे. मैत्रीण असतात कुठून या वयामध्ये तिथेच मी गडबड होते की तो विद्यार्थी त्या सुखामध्ये गेला की आपल्या आता जे आपण 4 समास अभ्यासले तेव्हा त्या प्रत्येक वेळेला मनामध्ये विचार आला की अरे काय हे समर्थ इतकं वाईट वर्णन करताय पण दिसतं आपल्याला तसं आणि त्याच्यातच सुख आहे असं वाटतं. मैत्रीण नाही तुला असे प्रश्न विचारतात आणि मोठी माणसं तरुणांना हा प्रश्न अरे तू 4 वर्ष कॉलेजला तुला मैत्रीण नाही. मला ना असं वाटतं की आता या क्षणाला आपली हिंमत असेल एक ठेवून द्यावी काय असा प्रश्न विचारता तुम्ही मुलाला नातवाला ही काय भाषा आहे? आत्ता ब्रह्मचर्य तुम्ही हेच ऐकू पाहिजे आत्ता नाहीच, आता तुला अभ्यासच करायचा आहे. अशा प्रकारच्या ज्या सुखाच्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या कल्याणाच्या नाही
जे की आपण कर्तृत्व दाखवतो, काय पुरस्कार मिळतात, त्या नोकरीमध्ये आपल्याला बढती मिळते वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी यांनी काही हाताला लागत नाही. त्या वेळेपुरती जी काही आर्थिक गोष्ट मिळत असेल ती मिळत असेल, त्यांनी आपल्या नवोदयाचं उचित काही साध्य होत नाही हे आपल्याला कळतं. आपला नेहमीचा अनुभव आहे की जोपर्यंत आपण तिथे आहोत साहेब तोपर्यंत सलाम म्हणणार नाही. निवृत्त जरा कोण विचारलं तिथे आपल्याला, अशी परिस्थिती सगळ्यांचीच असते. आणि मग हे सगळं लक्षात घेऊन खरं आपल्याला हिताचं काय आहे, खरा हिताचा भगवंतच आहे. सामान्य माणसाला सुद्धा आनंद कुठे मिळेल, समाधान मिळेल, या सगळ्या गोष्टी समाधान आहे. किती पुरस्कार मिळो, किती बढती मिळो, काही मिळो, त्याचा आपल्याला खरं ज्याला समाधान मिळतं ते समाधान नसतं. तत्कालिक समाधान असतं, तत्कालीन काहीतरी फायदा असतो आपण मान्य करतो, परंतु कायम जो आनंद समाधानाचा विषय तो फक्त भक्तीच्या मार्गातच आहे. ते आपल्या सांगतात मिळेल त्यावेळेत कुठला पैसा मिळेल, लोक जरा वावरा करतील, स्तुती करतील, छान म्हणतील वगैरे, पण ते सगळं जे आहे त्याच्यात कायमचं समाधान आपल्याला म्हणून करणारे म्हटलं समाधान हे परमार्थाचं सार आहे. खरा परमार्थ जर आपल्याला सांभाळायचा असेल तर आपल्याला समाधान हवं असेल तर ते कशात मिळेल याचा विचार करायला पाहिजे. समाधानाचं नवे पिंड ज्ञाने, नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे ताणणार, या कशातच समाधान मिळत नाही. नवे योग लागे, नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे संगे. फक्त सज्जनांच्या संगतीत राहिलं की समाधान मिळतं. बाकी हे सगळं कितीही केलं तर ते तात्पुरतं तेवढ्यापुरतंच असतं, कायमचं समाधान मिळत नाही. ते जे की आहे तो भक्तीचा मार्ग आहे असं त्याचा पुढे म्हणतं. ज्ञानेश्वरी मधल्या अध्यायामध्ये छान बोलत मला त्याच वाचायला आल्यात, पण तरीही आपल्याला सांगते जयाचे ज्ञान विश्व मेळे, जाणीव माझं एकातेच राहिले, जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. ज्याला हा असा सत्पंथ मिळाला ना, सज्जन संगत मिळालं ना, त्याचं झालंच समाधान, आयुष्याचं चीज झालं, एरवी नाही असं माऊलींनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं. आणि पुढे असं त्यांनी म्हटलं की एकदा त्या भगवंतांनी आपला हात धरला, भगवंतांनी आपला, आपण भगवंताचा हात धरला तर आपली जरा ओळखताण होईल, कारण भगवंत त्याच्या गतीने जाईल, आपल्याला त्याच्या आपल्या आदरही दिसेल. आपण मागे वर्णन केलं जत्रेत जाणाऱ्या आईच्या आणि मुलाच्या जाण्याचं, हात मुलाने आईचा धरला की मग तो सुटायची शक्यता असते. आईने मुलाचा धरला तर ती खेचरत का होईल नेणारच. जरी किती इकडे तिकडे दुकानं दिसली, मिठाई दिसली, खेळणी दिसली, आई हे घे, आई ते घे, तोडत असतात आणि आईला खेचरत नेणारच तुला. तसं भगवंताने आपला हात धरला की आपलं काम झालं. आपण भगवंताचा हात धरला तर आपण केव्हाही सोडू, आपण फार शाळे माणसं, आपल्याला इकडे तिकडे काय काय दिसतं ना दृश्य जगातल्या गोष्टी, मग आपण सोडून देतो. आज नाही जमलं विष्णू सहस्त्रनारायण, काय जमलं, काही नाही फरक पडला असं आपण म्हणतो. कारण मी प्रपंचात एवढी बोललेली आहे की ते महत्त्वाचं आहे असं मी समजते. आधी प्रपंच करावं नाही का, कारण मी सांगते पण समर्थांची वानगी नको किंवा मुलीच सांगितलं ना की आधी प्रपंच करावं येतं का मग करते. आपण प्रपंच करता करता परमार्थ करता येईल, आहेत तुझ्या सुविधा, लाव का मोबाईलवर, ठेव पोळ्या करताना तिथे वळ एकीकडे, ते का सोडतेस. अशा दिले की मार्ग आपल्याला हवे कडे करू तशा मार्गाचा अवलंब करावा, पण परमार्थ सोडू नये. मुद्दा काय तर असं करताना सज्जनाची संगत किंवा नियम जे पाळायचे, खरं समाधान जे आहे ते प्रपंचामध्ये नाही आहे, परमार्थामध्ये आहे. स्वरूपानंदानी निज भक्ता घेऊन आली कृपा कटाक्ष पुरवाय, हा सुंदर बोल अभंग दिला. स्वरूपानंद म्हणतात की भगवंत कसा आहे माहिती आहे का, आपल्याला जवळ घेतो आणि कृपा कटाक्ष पुरवायनं आणि पुन्हा कटाक्षाने, कृपेचा कटाक्ष टाकून पुरवायचं. असं वाटतं की खरंच एखाद्या विरागस असणाऱ्या पुराणे जसं बाळाला जसं घ्यावं, आई आजीलं आणि अगदी आपल्या पदराचं त्याचं तोंड केसावं, अशा पद्धतीने चाललेलं आहे असं दिसेल. निज भक्ता घेऊन आले, स्वतःचा भगवंतच म्हणतो की तोच घेऊन येतो भक्ताला आणि कृपा कटाक्षाने पुरवायला. जेथेचा तेथे जेवून घाली आनंद मेली स्वरूपाच्या. बरं असं झालं ना की बरोबर तो भगवंत भक्ताला योग्य ठिकाणी घेऊन जातो, काहीच अडचण येत नाही. असं या भक्तीच्या मार्गामध्ये जीवनाचं सोनं होण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आपल्याला या सगळ्या या 4 समासामध्ये इतकं सगळं दुःखाचं, इतकं सगळं संकटाचं वर्णन समर्थ करून सुद्धा भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे हे शेवटच्या भागामध्ये आपल्याला सांगतात. आता यातली गोष्ट अशी आहे की आपली भक्ती ही अनन्य असायला, म्हणजे न अन्य, दुसरं नाहीच. देव म्हणजे
भगवंतच. आमचं 10 धोंडांवर पाय असतात आणि त्यामुळे आम्हाला कळत नाही. असे हो जया अंतरी देव जैसा, जसे तो कला अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित तसे चाप पाणी, उपेक्षित कला रामदासा विभाग. असं समर्थांनी स्पष्ट सांगितलं. तो जो अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तावर भगवंत पूर्णपणानं प्रेम करतो, पूर्णपणानं त्याला मग तो बकोट धरतो. त्याचा भगवंतच भक्ताचं बकोट धरतो आणि तो बरोबर नेतो. काही अडचणी येतात, त्यांनी हात धरला की काय अडचण येणार आहे. अशी अनन्य भक्ती व्हावी असं ते आपल्याला सांगतं. आपल्याला ना खूप सारे प्रश्न पडतात. प्रश्न पडायला काय जातात. आपण म्हणतो पुढे ज्ञानेश्वर महाराज भक्त होते ना, होते, मग त्यांना का अशी मिळाली, लगेच आमचे प्रश्न की मग ब्रह्मवृंदाकडून त्यांना अशी का त्यांची हेटाळणी करण्यात आली. एवढे ज्ञानेश्वर माऊली भक्त आणि असं का झालं. अगदी तुकाराम महाराजांना असं का छपलेली महाग खावा लागला, का त्यांच्या लोक अशी गेली. चोखोबाला असं बडव्यात म्हणून शर्वात का सोसावलं. सगळ्या संतांना त्रासदान झालाय आणि समाजाकडून झालाय. मग असं सगळं का झोपतो होते ना ते भगवंतांनी धरवता ना त्यांचा. आमच्याकडे प्रश्न आहेत का भरपूर, लगेच आम्ही प्रश्न विचारतो. आता ह्याला सुद्धा असं आहे की भाव हा भक्तीचा आत्मा आहे. याच्यामध्ये हे आपल्याला दिसतं. ज्ञानेश्वर माऊलींना ब्रह्मवृंदांनी त्रास दिला हे आपल्याला दिसतं. त्यांनी म्हटलं तुकाराम महाराजांना चपलेचा हार गळ्यात घातला हे आम्हाला दिसतं. तेव्हा वा वा आज काय मला आनंद झाला, लोकांनी मला, त्यांना नाही दिसतं, हे आम्हाला दिसतं. आम्ही असं म्हणतो की असं कसं राहतं. हा जो अंतःकरणातला सगळ्यांविषयी भाव आहे. भूत भवत सगळे भूत मात्र हे भगवंतच आहेत, हा भाव त्यांच्यामध्ये होता. त्यामुळे त्यांना नाही त्रास झाला. ब्रह्मवंतांना त्रास झाला असं काही नाही म्हणाले. काहीच सगळ्या संतांनी त्याची काही सगळं आता हे सगळं तुमच्यासाठी त्यांनी सहन केलं. हे असं जर सहन केलेलं आम्हाला दिसलं नाही तर आम्हाला कळलंच नसतं की संकटाशी येतात आणि त्या संकटाशी मात करायची असते. आमच्या कर्माची संकट आम्हाला येणार आहे. त्या संकटावर मात करायला हे संकट स्वतःच्या जीवनात असे संकट उद्भवतात मुद्दाम आणि म्हणतात बघा असं करायला हवं. पण आम्हाला उलटेच प्रश्न पडतात. आम्हाला वाटतं हे संत मंडळी याच्यावर असं जरी भाव असेल मालिक तरी देव होईल महाठक, नवलतयाचे कौतुक जैसाच तैसा असं म्हणतात. आपल्याला पाहावं लागेल आपल्या भक्तीमध्ये खरंच असा शुद्ध अनन्य म्हणतो असा भाव आहे का, खरंच न आणणं दुसरं नाहीच असा भाव आहे. आम्ही सगळं जे काही करतोय देवाधर्माचं काळाचं काही करतो ते सगळं काहीतरी त्याच्या बदल्यात मला मिळतं आहे म्हणून करतोय का, प्रपंचातल्या कामना पूर्तीसाठी माझी भक्ती आहे का, असा जर आपण आपल्या मनास विचार केला तर आपण म्हणतो की नाही. मग आपण महाठकच आहोत. मग भगवंत तसंच करतो. आपला भाव कसा आहे त्याप्रमाणेच तो आपल्याकडे बघणार असा त्याचा. नंतर आठवड्याने छान कसं कसं काय आपल्याला सगळं माहिती आहे. ते म्हणतात भर दरबारामध्ये हनुमंतानी रामरायाच्या दरबारामध्ये छाती फाडून रामाचं दर्शन बघायला गेलं. माझ्या हृदयात राम आहे असं सगळं उल्लेख आपण रामायणामध्ये वाचतो. आणि तिथे श्रीराम विराजमान झालेले आहे. इतकं हनुमंताच्या हृदयामध्ये राम आहे. अगदी बरोबर. आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही. आपल्या हृदयात मला सध्या हार्ट अटॅक मी नेलो हॉस्पिटलमध्ये आणि ऑपरेशन केलं तर दिसणार आहे का त्या डॉक्टरला इथे राम, पण की हनुमंत नाही तर आपल्या काही राम दिसणार नाही. परंतु हनुमंताचं दिसतं आपल्याला माहिती आहे. मग आपला भाव कसा वाढवायचा. त्या बिचाऱ्या बिभीषणाला असं वाटलं की अरे माझी पण रामावर भक्ती आहे पण ह्याच्या इतकी नैराश झाला बिभीषण तर गडबडत आहे. ह्याच्या हृदयात राम दिसलं ना. सगळ्यांनी दर्शन घेतलं रामाचं. त्यामुळे प्रत्यक्ष पाहिलं आहे की हो हनुमंतांनी हृदयात छाती फाडी दाखवली आणि रामाचं दर्शन झालं. पण आपली तरी कशी उदासी आहे बिभीषणावर आणि सर्वस्व अगदी रामाला खरं अर्पण केलेलं आहे. तरी देखील मला का नाही असं तुझ्या काही मनाला त्याला शक्य झालं. इतकी रामाची मारुतीवर आधी कृपा का आणि माझ्यावर काय असा विभीषण मनाशी विचार करतो. तेव्हा विभीषणावर म्हणतात की आता कोणातून विचार की मी इतकी भक्ती करतोय आणि त्याला तो नंबर आहे माझ्यावर पण मला का नाही. आणि म्हणून त्यांनी वशिष्ठाला विचारलं की माझा का नेमकं कमी झालं. म्हणजे एवढीच का भक्ती करतोय. वशिष्ठ म्हणाले आठव तू जेव्हा रामाकडे आलास तेव्हा काय म्हणा त्यक्त्वा दारांश पुत्रांश त्वाहं शरणं करता. मी तुला शरण आलेलो आहे. माझी बायका मुलं सोडून मी तुला शरण आलेलो आहे. तू ज्या कारणाने शरण आलास जे सोडून आला ते तुला दिलं सगळं. तुला राज्य दिलं, तुला सगळं प्रपंच दिला, तुझं सगळं झालं. जे सोडून आला म्हणजे कुठेतरी तुझ्या अंतःकरणावर
मुलाला आणि पत्नीला सोडून मी तुझ्या शैली आलो आहे असं तू म्हणाला होतास ना. मग ते तुला रामाने दिलेलं हनुमंताने का म्हटलं, हनुमंताने कसंही म्हटलं एवढं रत्नाचा हार घातला सीतेने बघितलं म्हणून रामने तिने टाकलं. मग ते गम्य म्हणाला रामने याच्यात इतकी नाही आहे तुझी श्रद्धा. म्हणजे अनन्य म्हणजे काय हे सांगण्यासाठी अनंत आठवडे आपल्या सांगतात इतकी भक्ती आहे का आपल्या अंतःकरणामध्ये, एवढी भक्ती असते. समर्थ सुद्धा राम उपासकांना म्हणजे आम्हाला सांगतात नसे राम ते धाम सोडून द्या. नाही राहायचं तिथे. एखाद्या घरामध्ये खरंच आपल्याला असं वाटलं का चाललं नुसता भोग बाकी काहीच नाही राहू तिथे. जिथे भगवंताचं सतत स्मरण होत आहे निदान आपलं आपण स्मरण करताना आपल्याला त्रास होत नाही लक्षात घ्या. नाही तर सगळं भोग झालेलं आहे. आम्ही आता नवीन नवीन 4-4 बेडरूम असणारी गरज आहे. देवाची रूम असते का ते आमच्या कोपरा असला तर असतो, तो असतो पण असं नाही पडायला. देवाला जागाच नाही आमच्याकडे. हृदयाला मोठ्याला फ्लॅट घेतात पण देवाला नाही हृदयात जागा नाही घरात जागा. आणि इकडे आपल्या भक्तीच्या गोष्टी आम्ही ऐकायच्या करायचं काय नाहीच जा. रोज पूजा होणं ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्टच नाही आली. वेळ झाला तर करतो आम्ही असं ठीक आहे. अंतःकरणाबाबत त्या लोक बरोबर असतात. आमच्या अंतःकरणात भाव आम्ही देव मानतो पण आम्ही करत नाही. पण समर्थ सांगतात आपल्याला राम उपासकांना भक्तांना की तिथे अशा प्रकारचं आपलं अनन्य भक्तीला कुठेतरी तोलही बसेल तूट बसेल अशा प्रकारचं वातावरण जिथे असेल जाऊ. नसे राम ते धाम सोडून जावे सुखाला गे अरण्य सेवित जा. तेव्हा निघून आहेत आपल्याला तीर्थस्थानं पुष्कळ अशा ठिकाणी जावं आणि राहावं. पण जिथे रामाची उपासना नाही, जिथे भगवत भाव नाही, तिथे राहूच नाही आहे असं स्पष्ट सांगतं. त्या अनन्यतेला तडजोडच नाही. असलीच पाहिजे अनन्यता. जसा भाव तसा देव असं आपण म्हणतो बरोबर आहे. पण अनन्यता कमी झाली ना की आपल्या हिताचं होते चालत आहे. 100% लागते तिथे असं कमी कमी चालत नाही. 100%च पाहिजे. भक्ताचं रक्षण भगवंत करतो योगक्षेम महात्मा असं भगवंतांनी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं शब्द दिला. त्यामुळे शरणागताचं देव रक्षण करणारच. पण समर्थ म्हणतात देवे भक्त कोण वधिला कधी देखीला ना ऐकिला हे लक्षात घ्यावं. असं दिसतं का एकदा भगवंतांनी आपलं म्हटलं की देवानी त्रास दिला असं घडत नाही. कधीच आपलं ऐकलं नाही. शरणागता असं देव झाला वर्षोपंचू. सगळ्यांना भगवंतांनी जे भगवंतमय झालेले आहेत त्या भगवंतांनी सगळ्यांना साथ दिले. कितीतरी ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपण खरंच कोण अचानक धावून आला भगवंत धावून आला. मला नेहमी आठवत होती सगळ्यांना माहितीच आहे आपल्या गोखलेबरोबर गरबेवाडीमध्ये घडलेली घटना आहे. झाली असते आता 30-40 वर्ष. परंतु आजचा एक संसद तिथे नरेंद्र पदसुरे राहायचा. पहिल्या मजल्यावर एक जण राहत होते आणि पूर्वी कशा उन्हाळ्यामध्ये गाद्या वाढवायची पद्धत होती. तर दुसऱ्या मजल्यावर बाल्कनीमध्ये आई लहान बाळ घेऊन होती. काय घडलं माहीत नाही. तिच्या हातातून बाळ पडलं. तो जो क्षण होता बाळ पडण्याचा त्या क्षणी पहिल्या मजल्यावरून गादी आली आणि त्या गादीवर बाळ पडलं. काही झालं नाही त्या बाळाला. अशा प्रकारे पाहिलं की हा जो गेला तो परमेश्वर त्याची सगळी योजना असते असं आपल्याला दिसेल. कितीतरी ठिकाणी मला माणूसच काय हे तर काय कधी काही म्हणजे जे घडलं ते खरोखरच दैवीच म्हणावं असं आहे. म्हणजे अमरावतीला एक प्रसंग घडला. मुलगा पतंग उडवत होता आणि पतंग गच्चीत गेला उडवायला आणि उडवता उडवता एकटाच होता. गच्चीत दुसरं पण बरोबर नव्हतं. इतका तो तल्लीन झाला. कधी तो त्या कठड्यावर चढला त्याला कळलंच. गच्चीत होता तोपर्यंत ठीक होता. त्या गच्चीच्या कठड्यावर चढला आणि कठडा आणखी उंच तो पतंग उडवण्याच्या नादात तो त्या कठड्याच्या बाजूबाजूला आला आणि आता काही नाही पलीकडे. अशा ठिकाणी तो आला. कोणी तिथे नाही. आजूबाजूच्या इमारतीवरती पण गच्चीत कोणी नाही. आणि एक क्षण त्या घरातला कुत्रा धावत वरती आला आणि त्याच्या मागे उभा राहिला. कुठं भगवंत आणि कुणाला म्हणजे भगवंत वज्रपंजरून संरक्षक आपला असतो. वज्रपंजरून म्हणजे संरक्षक. भगवंत आपला संरक्षक असतो. अशी अनंत उदाहरणं आपल्याकडे घडतात आणि स्वतः सातत्याने घडतात. या दैव कृपेचा सागर होतो. कृपेचा सागर दिलेला आहे हे आपण लक्षात ठेवावं. करुणेचा जगधरू म्हणताय भागसंतांनी. इतकं करुणा त्याच्याजवळ. आकाशात जसे पाण्याने भरलेले काळे ढग त्यावेळेत का आपण वाट बघतोय सध्या तसा हा कारुण्य आणि करुणाने भरलेला आहे भगवंत. आणि तसा तो देवावर भक्तांवरती कृपा करतो. असं तो भक्तांचं रक्षण करणार. या अनंत भक्तीमध्ये असणाऱ्या या भक्तांचं
भगवंत चमत्कार वाटेल असं लक्षात ठेवा. चमत्कार वाटतो तुम्हा आम्हाला ते संकट वाटतं, पण त्यामुळे आपल्याला संकट वाटतात, आपण त्या संकटाने त्रस्त झालेलो असतो. परंतु भक्तच आहेत, खरे भक्तच आहेत. ते भक्त म्हणतात भगवंत आहे तर बरोबर करेल, मला देहाचं दुःख वाटत नाही, कारण भगवंताने दिलं आहे. भगवंत उदाहरण घेतो की देहाचं दुःख आहे त्याचं दुःख नसतं. भगवंत त्यांना अशी काही शक्ती देतो की त्या देहाच्या ह्याच्यावरती देहाच्या उणिवेवरती ते मात करू शकतात. समजतो म्हणा देह दुःख ते सुख मानित जावे. आता म्हणायला सोपं हो अगदी सोड दुःख आपल्याला त्रास आहे, पण समजतो भगवंत म्हणतो की जो खरा आनंद बघताय त्याला हे जमू शकतं. आणि विवेक हे सगळा सस्वरूप अखंड जर त्याचं ध्यान केलं, अखंड जर तो आहेच, तो करतोय तो बरोबरच आहे असा भाग मराठी राहते सांगतो. या भक्तांच्या त्या आनंद भक्तीचं वर्णन आपण किती केलं तरी कमी आहे. मग आपण विचार करायचा की अशी भक्ती जर आपण मिळाली तर ही संबंध 4 समासामध्ये जो आपण कादंबरीसारखा आणि दुःखांचा आणि संकटाचा आणि त्रस्त झाल्याचा असा जो भाग पाहिला, प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की त्रस्त झालं की मग देवाच्या संकट आली की मग आईच्या बायको पण गैर वागली आपला विचारच करायला की मग आईची आठवण. असं सगळं जे आपण अनेकदा पाहिलं त्या सगळ्याच्या मुलाशी हेच आहे. तर आपण भगवंताच्या नामामध्ये लागलं पाहिजे असं विचार करून सांगितलं. पुन्हा एकदा आपल्याला आता 3 समास अभ्यासायचे, त्याच्यामुळे पुन्हा आध्यात्मिकता, अधिभौतिकता, अधिदैविकता याचा विचार करायचा. आपल्याला असं विचार येतो मनामध्ये की काय समर्थांची गाजवण्यातल्या या समासांचे विषय काढण्यामागची रचना असावी. तर मग असं लक्षात येतं की हो त्यांची एक विशिष्ट रचना आहे. आपल्याला हे आपलं जे चित्र आहे ते डोळ्यासमोर दाखवल्याशिवाय आपण त्यांनी दाखवल्या मार्गाकडे जाणारच नाही. म्हणून त्या आधी पूर्वी चाललेला मार्ग किती कठीण आहे, ते कठीण असणारे मार्ग आधी दाखवले असं आहे, म्हणून तुम्ही या मार्गाने जा असा सगळा विचार केल्यामुळे आपल्याला या समासामध्ये शेवटच्या पर्यायांमध्ये भक्तीच्या मार्गानेच जायला सांगितले. त्या 2 पर्यायांचा आपण करूया आणि थांबूया. आणि ते तात्पर्य सांगताय जन्म अथवा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ हिंसोय दुःखाचे हे सारखे लागतात, म्हणून मी तत्काळ स्वहित मिळालाय. अजिबात वेळ वाया घालू नये, क्षण उपयोगा लावून आणि स्वतःचं कल्याण करून द्यावं. असो आईचे वृद्धपण सकळांचा आहे दारुण. जन्माचा विचार केला तर ते कठीणच आहे, म्हणून या शरण भगवंतास. पुढे वृत्तीचा तत्वता कर्मी प्रस्तावा होता तोची आता मागोता अंत काढ. आपण पहिलं वर्णन केलं, गर्भामध्ये असतानाच आपल्याला दुःख झालं. 9 महिने त्या उष्ण आईच्या गर्भामध्ये राहताना आपण देवाला साथ घातली की आता याच्यातून मला सोडव. वृद्धापकाळी अंतरावर खेळल्यावर हेच मला आपण म्हटलं ह्याच्यातून आपल्याला सोडव. मागणी तीच आहे, ह्याच्यातून सोडव, पण जिथे जायचं आहे तो विचार करून सोडवतो. तो जाशील कुठे पुन्हा त्याच्यातच, असं करू नको. म्हणून मी मागते जन्मांतर प्राप्त माते सुंदर संसाराला अति दुष्कर ठाकून आलं. आणि संसार अति कठीण आहे, धनदेव मिळालेला आहे, म्हणजे एक संधी तुला दिलेली आहे आणि तू मात्र चुकीच्या मार्गाने जातोयस. म्हणून तू भक्तीच्या मार्गाने जा, या मार्गाने गेलास तरच तुझं हित आहे असं कळवून आपल्याला सांगताय. आणि मग आध्यात्मिकता काय असं सांगते. शांत चेहरा डोळे करण्यासाठी चालू असलेला श्वास श्वास